कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भाते संगोस्त्व कर्मणी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, पण त्या कर्माच्या फळावर नाही. तू कर्मफळाची अपेक्षा ठेवू नकोस. माझं काहीच होणार नाही असं म्हणून कर्म न करणेही टाळू नकोस. सविस्तर अर्थ, कर्म कर पण फळाची चिंता करू नकोस. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा मनात लगेच परिणामाची चिंता सुरू होते. यश येईल का? लोक काय म्हणतील? किती पैसे मिळतील? पण श्रीकृष्ण म्हणतात, तू तुझं कर्तव्य मनापासून कर. फळ हे तुझ्या हातात नाही, ते देवावर सोड. कर्मफळाची आसक्ती मनात भीती निर्माण करते. जेव्हा आपण परिणामाकडे पाहतो तेव्हा अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलं तर कामात आनंद येतो आणि यश आपोआपच मिळतं. जेव्हा आपण फळाशी आसक्त होतो तेव्हा मन अस्थिर होतं. यश आलं तर गर्व, अपयश आलं तर नैराश्य. पण जर आपण फक्त कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर मन शांतीत राहतं आणि तीच खरी योगाची स्थिती आहे. या अर्थाने हा श्लोक म्हणजे मनशांतीचं सूत्र आहे. निष्क्रिय राहू नकोस. काही वेळा लोक म्हणतात, जर फळावर हक्क नाही तर कामच कशाला करायचं? पण हा श्लोक सांगतो, कर्म सोडू नका, कारण कर्म हे जीवन आहे. खरा शांततेचा मार्ग. मन शांत ठेवायचं असेल तर कर्म करताना त्याच्या परिणामाशी आसक्ती सोडावी लागते. मग आपलं मन स्थिर आणि समाधानी राहतं. कर्म कर पण फळाची चिंता करू नकोस. निष्क्रियता टाळ. परिणामावर नव्हे, प्रयत्नावर विश्वास ठेव. असं केल्याने मन शांत आणि आयुष्य समाधानी होतं.